कोकणातील स्वप्नवत असलेले ठिकाण म्हणजे दिवेआगर. स्वच्छ शांत समुद्रकिनारा, मंद वाऱ्याची झुळूक, विविध पक्ष्यांचे आवाज, उंच उंच नारळी बागा, विविध प्रकारचे स्वादिष्ट मासे आणि खूप सारे वॉटर स्पोर्ट्स. यामुळे दिवेआगर हे गाव पर्यटकांचे आवडते ठिकाण बनत आहे. दिवेआगर हे पुण्याहून 160 तर मुंबईवरून 180 किलोमीटर अंतरावरती आहे. दिवेआगरमधील सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर. सुमारे 28 वर्षांपूर्वी द्रौपदी धर्म पाटील यांच्या बागेत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली. त्यात गणपतीचा सोन्याचा मुखवटा आणि एक तांब्याचा डबा होता. त्यामध्ये गणपतीचे अलंकार होते. ही घटना वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. तिथून पुढे दिवेआगर हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले आणि पर्यटकाची पावले तिकडे वळाली. दुर्दैवाने 2012 ही मूर्ती चोरीला गेली, परंतु नंतर ते चोरटे सापडले व त्यांनी वितळवलेली मूर्ती हस्तगत केली आणि पुन्हा एकदा या मंदिरात बाप्पा विराजमान झाले. स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनारा ही याची खासियत. आपण 1 किलोमीटर जरी पाण्यात चालत गेलो तरी पाणी आपल्या छातीतच राहतं, हे विशेष. काळानुरूप येथे बऱ्याच वॉटर स्पोर्ट्सची सुविधा उपलब्ध झालेली आहे, जसे की सोफा राईड, बनाना राईड, ड्रॅगन राईड, डिस्को राईड, जेट स्की, सिंपल बोटिंग, ATV राईड, कॅमल राईड, कार्ट राईड, हॉर्स राईड आणि बरंच काही. जर आपण एक सेपरेट राईड घेतली तर ती साधारण 300 रुपयांपर्यंत बसते, पण जर पॅकेज घेतलं तर मात्र ते 1200 ते 1500 रुपयांपर्यंत मिळतं, जे की फायद्याचं ठरतं. बाकीच्या राईड सोप्या असल्या तरी ही डिस्को राईड खूप खतरनाक आहे. यामध्ये आपण खूप वेगाने गोल गोल फिरतो. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा मणक्याचा त्रास आहे किंवा जे खूप घाबरतात त्यांनी ही राईड करू नये. त्यातल्या त्यात ही बनाना राईड जरा सोपी आहे, जे की 5 वर्षांवरील मुलं देखील करू शकतात. बनाना राईड करताना त्यांना आवर्जून आपल्याला पाण्यात पडायला सांगा. तो पण एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. असं मानलं जातं की कोकणामध्ये होमस्टेची सुरुवात दिवेआगरपासूनच झाली होती. दिवेआगर हे मुळातच संपन्न गाव. गावातील रस्त्यांवरती चिरांच्या दगडाची भिंत, त्यामागे छोटे टुमदार घर, मागे नारळी, सुपारी, केळीची वाडी, असे सुंदर गाव शोधून देखील सापडणार नाही. या घरांशेजारीच पर्यटकांसाठी सर्व सोयीनियुक्त असे खोल्या बांधलेल्या असतात. तसेच मोठी मोठी कमर्शियल हॉटेल देखील इथे बांधले जात आहेत. येथील लॉजचं 1 दिवसाचं भाडं हे 1000 पासून ते 10,000 पर्यंत देखील आहे. या किमती सीझननुसार चेंज होत राहतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर हे आदर्श ठिकाण आहे. येथे विविध प्रकारचे चवदार सी फूड खायला मिळतात. हॉटेलमध्ये जर तुम्ही थाळी ऑर्डर केली तर 400 रुपयांमध्ये लिमिटेड पीस येतात. त्यापेक्षा जर तुमच्याकडे वेळ असेल तर आवर्जून फिश मार्केटमध्ये जा आणि हवे ते मासे खरेदी करा. ते मासे तुम्ही हॉटेलवर थांबलाय त्या ठिकाणी बनवायला द्या. त्याचा फायदा असा होतो की थाळीच्या किमतीमध्ये तुम्हाला पोटभर मासे खायला मिळतात. व्हेज खाणाऱ्यांसाठी सुद्धा इथे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे इथे कोणाचे खाण्याचे हाल होत नाही. दिवेआगरच्या आसपास खूप सारी पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत, जसे की मुरुड जंजिरा किल्ला. जंजिऱ्याला जाण्यासाठी दिवेआगरवरून आपल्याला दिघी येथे जावं लागते. तिथे पोहोचल्यानंतर बोटचं तिकीट काढून आपली गाडी बोटवरती चढवावी लागते. दिघीवरनं मुरुडला आपण फक्त 15 मिनिटात पोहोचतो. जर तुम्हाला बोटने जायचं नसेल तर दिवेआगरवरनं बाय रोड देखील ऑप्शन आहे, परंतु त्यासाठी सुमारे 1.5 तास लागतो. जेट्टीवरचा हा प्रवास खूपच छान वाटतो.
मुरुड येथे बोटमधून उतरल्यानंतर 4-5 किलोमीटरवरती जंजिरा हा किल्ला आहे. दिव्यागरवरनं 40 किलोमीटरवरती हरिहरेश्वर हे एक ठिकाण आहे जे की खूप प्रेक्षणीय आहे. दिव्यागरवरनं 35 किलोमीटरवरती श्रीवर्धन हे अजून एक प्रेक्षणीय ठिकाण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.